आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असून 15 एप्रिल रोजी त्यांच्या मुख्य उपस्थितीत येथील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या द्वितीय दीक्षांत समारोहास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता एम्स येथील मुख्य सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहील. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लोकभवन इथं जाणार असून सायंकाळी 4:50 राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 78व्या भारतीय महसूल सेवा बॅचच्या समावर्तन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, महासंचालक CB चेन के मॅथ्यू यांची उपस्थिती राहील. दिनांक 16 एप्रिल रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला त्या भेट देणार असून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारोहास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तेथील समारोह आटोपून राष्ट्रपती नागपूर विमानतळातून दिल्लीकडे प्रयाण करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळावर भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षतेच्या सूचना केल्या. शहरात बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. फिरोज गांधी विद्यालय नागपूर आणि संबंधित फिरोज विद्या समिती मिलिंदनगर येथील पदाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल प्यारेखान यांनी घेतली होती. त्यांनी पोलीस उपायुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस विभागानं केलेल्या तपासात संबंधित संस्थेकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त केल्याचं निष्पन्न झालं आहे. आज अकोला जिल्ह्यात तापमान 42°C इतकं नोंदवण्यात आलं. त्यानंतर अमरावती इथं 41.2, यवतमाळ इथं 40.2 आणि नागपुरात 39.4° इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:57 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.